नमस्कार. आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत. इरफान तालीकोटी यांच्या प्रयत्नाने बीडी ते हलसी दोड्डेबैल नंजिन कोडल नरसेवाडी मार्गे बस सुरू. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच बीडी ते हलसी बस सेवा सामाजिक कार्यकर्ते इरफान तालीकोटी यांच्या प्रयत्नाने आज सोमवार दिनांक 14 जुलै पासून सुरू करण्यात आली असून हलसी या ठिकाणी इरफान तालीकोटी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली व या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बस सेवेमुळे या भागातील विद्यार्थ्यांची प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून नुकताच 75 वर्षे झाली. त्यानिमित्त देशभरात नुकताच अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. परंतु खानापूर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हलसी या ठिकाणी शाळा कॉलेजला येण्या जाण्यासाठी हारझुंजवाड, दोड्डेबैल, सागरे, नंजिनकोडल, भुत्तेवाडी क्रॉस, नरसेवाडी, गुंडपी व हलसीवाडी येथील विद्यार्थ्यांना हलसी या ठिकाणी शाळा व हायस्कूलला येण्यासाठी विद्यार्थ्यांना बस नसल्याने या भागातील संपूर्ण विद्यार्थ्यांना चालत पायपीट करत हलसी या ठिकाणी यावे लागत होते. तसेच कॉलेजला बीडी या ठिकाणी जाण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पायपीट करावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भयंकर हाल होत होते. अभ्यास करण्याऐवजी येण्या जाण्यातच विद्यार्थ्यांचा वेळ खर्च जात होता. शेवटी याबाबत हलसी येथील सामाजिक कार्यकर्ते मखदूम देशपाईक यांनी याबाबत पुढाकार घेतला व काँग्रेसचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते इरफान तालीकोटी यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या प्रवासाची अडचण दूर करण्याची मागणी केली. मखदूम यांच्या विनंतीनुसार इरफान तालीकोटी यांनी खानापूर डेपो मॅनेजर व KSRTC बेळगावचे DC यांची भेट घेऊन बीडी ते हलसी व हलसी ते बीडी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार आज बीडी येथून सागरे, नरसेवाडी मार्गे हलसी या ठिकाणी बस आली असताना सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्या ठिकाणी इरफान तालीकोटी यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण बावकर, सामाजिक कार्यकर्ते मखदूम देशपाईक, मानव हक समितीचे तालुका अध्यक्ष निंगाप्पा होसूर, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्रीकांत गुरव, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन देसाई, मुतवली, इर्शाद अहमद इरापुरे, कृष्णा मुरलीधर पाटील नरसेवाडी, मराठी प्राथमिक प्रायमरी शाळेचे शिक्षक सदानंद पाटील, गोविंद पाटील व हायस्कूलचे शिक्षक सदाशिव भजंत्री, PS कोलकार, YL पाटील आदी जण यावेळी उपस्थित होते. यावेळी ईश्वर रामचंद्र पाटील, निंगाप्पा होसूर, मुतावली, इर्शाद अहमद इरापुरे व आदी जणांनी इरफान तालीकोटी यांनी बस सेवा सुरू केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाची भाषणे झाली. यावेळी शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने इरफान तालीकोटी, मखदूम देशपाईक तसेच बसचे चालक व वाहक यांचा श्रीफळ देऊन हार व शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी इरफान तालीकोटी बोलताना म्हणाले, मला आमच्या हलसी गावासाठी आज 4 दिवसापूर्वी जेव्हा माझ्याकडं मखदूमनं मागणी हल्ली आमच्या गावासाठी बस पाहिजे, सागरे नंजनकोडल ह्या रूटला बीडी पर्यंत आमची शाळेची मुलं येतात, तर मी तत्काळ तो लेटर घेऊन वाचून प्रोसेस करून 4 दिवसात बस मंजूर करून दिलेली आहे शाळेच्या मुलांना. आता मी गावकऱ्यांशीही चर्चा केलोय, त्यांना संध्याकाळची बस किती वाजता पाहिजे तेही मी 2 दिवसात चालू करायला लावतो. आणि माझ्या हलसी गावकरी सगळे बीडीचं बाजार करावं ही माझ्या इच्छा होती. त्यासाठी मी हे कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि मीही या जंगल भागात जन्मलेला देवराईमध्ये, मला माहिती आहे काय प्रसंग आमच्या जंगल भागातली रैतांची मुलं बघतात. माझा एकच उद्देश आहे, रैतांची मुलं शाळेपर्यंत जाऊन पोचावी. त्या उद्देशानं मी मागच्या 7-8 वर्षामध्ये एक 30-35 बसांचा नवीन रूट चालू करायला लावलेला आहे. आणि जंगल भागामध्ये जसं लोक अतिक्रमण करून जागा राहत होते त्यांना हकपत्रही मिळून दिलेलं आहे. आणि अनेक गावांमध्ये जिथं लाईटान होत्या तिथं लाईट खंबे घालून तिथं लाईट पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. माझ्या तालुक्यातील सगळ्या वार्ड वडिलांना माझी एकच विनंती आहे, मी सदैव तुमच्या सेवेमध्ये आहे. मी तुमच्यासाठी कधीही तुमच्या हाकेला नाही म्हणणारा नाही. माझ्याकडनं जे प्रयत्न होतात माझ्या लोकांसाठी मी करणार, एवढं मी तुम्हाला माझा विश्वास देतो. बसचा टायमिंग सकाळी आता बीडीवरनं 9:30ला आज पहिल्या दिवशी आम्ही सुरुवात करायला लावलोय. आता गावकऱ्यांची इच्छा मी इथं ऐकून त्या पद्धतीने तिचं टाइम सेट करून उद्यापासून सुरळीत करून द्यायला मी प्रयत्न करतो. आणि संध्याकाळची बस किती वाजता इथनं जावं लागणार, यायला लागणार, ते सगळं मी विचारून घेऊन त्या पद्धतीने त्यांना सुरळीत करून देण्याचा विश्वास देतो. 2 टाइम बस सुरू होणार, 2 टाइम बस सुरू. शाळेच्या मुलांची सेवा रैतांसाठी तसेच बाजारासाठी बीडी वगैरे हो या भागातील नागरिकांसाठी, या भागाच्या नागरिकांसाठी.
नमस्कार, माझं नाव आहे निंगप्पा यलप्पा होसेर. मी युमानेरचा तालुका अध्यक्ष आहे. सतत पित्रे सावकाराने ज्या टायमाला 1994 मध्ये हे बस स्थापना केली तेव्हा खानापूरची बस डिपो पण नव्हता. तेव्हापासून हे बस स्टॉप तसंच हाल पडलेलं. मग आम्ही इथे गावकरी मिळून आणि आमच्या संघटनेकडून आम्ही ते प्रयत्न करून कितीतरी आता नवीन बिल्डिंग पण एक बांधलेलं आहे आणि कंपाऊंड पण घातलेलं आहे आणि थोड्या येत्या काळात त्याचं उद्घाटन पण ऑगस्ट मध्ये होईल. आणि तसेच आणि ह्या दिवशी आज लई चांगला दिवस आहे. का म्हणजे हलशी टू बिडी हे लई म्हणजे हलशीला 24 खेडे टोटल होतात. हे खेड्याचे लोक रहित मेन आणि शाळेची पोरं जर बिडीला जायचं असेल तर नंदगड मार्गी एक दिवस जात आहे. आता हे बिडी टू हलशी झाल्यामुळे शाळेच्या पोरांना आणि रहितांना रहित संपर्क केंद्र बिडीला आहे रहितांचं आणि काही तिथं आणायचं असेल तर ते बिडीला जायचं होतं. ह्या बसमुळे लईच बरं झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे पण डिपार्टमेंटाने आणि काही असेल ते हे करा. आणि इरफान ताळीकोटी साहेबांनी हे काही आज बसचं सोय करून दिले डिपार्टमेंट कडून आणून लावले. त्यांना आमच्या हलशी गावाकडून सगळे आभार मानून त्यांचे धन्यवाद करतो. सागरे नाव काय? ईश्वर रामचंद्र पाटील. बोला. मी एकच सांगायचं आहे की खरोखर असली व्यक्ती जन्माला आल्यानंतर एक आंबा कलमी असतात पण सगळे आंबे कलमी होतात. तशी माणसं आपोआप जाणीव करून आमची सोय केलेल्याबद्दल त्यांचा आम्ही अगदी आनंदाने आभारी आहे. कुठल्या गावानं व्हायला लागले एक मात्र जाणारी गाडी हालसी ते सागरा तो दड्डेबेल ते निंजून कडून सागरे बिडी नरसवाडी आणि भुत्तेवाडी सगळे येतात तिथं. बरं गाडी येते 3 टाइम गाडी आम्हाला पाहिजे. चांगली की नाही? हा लई चांगली सोय केली. कुणी केली? आमच्या ತಾಳಿಕೋಟಿ ಸಾಹೇಬ್ನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಧಿಕಾ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಮಾದಾರ್. ನಾನು 10ನೇ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನಮ್ದು ಶಾಲೆಗೆ ಈ ಊರಿನ ಮಕ್ಕಳಕ್ಕಿಂತಾನು ಬೇರೆ ಊರಿನ ಮಕ್ಕಳ ಬಾಳ ಜನ ಬರ್ತಿದ್ರ. ಆದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಮಳೆಗಾಲದಾಗ ಬಿಸಿಲುಗಾಲದಾಗ ಬರಾಕ್ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಿರ್ಕಿಲ್ಲ. ಆದ್ರ ಈಗ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವರ ಬಸ್ಸಿಂದ ನಮ್ಗ ಅನುಕೂಲ ಬಾಳ ಮಾಡಿದಾರ. ಯಾಕ ಈ 10th ವರ್ಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ಅನುಕೂಲ ಇರಾತಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಬಾಳ ತೊಂದ್ರೆ ಆಗ್ತಿತ್ತ. ಮಳೆಗಾಲದಾಗ ಬರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಯಾರ್ದೋ ಗಾಡಿ ಕೈ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಗಾಡಿ ನಿಲ್ತಿರ್ಕಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಬರ್ತೇಕ ಕ್ಲಾಸ್ ತಪ್ಪಿಸ್ತಿತ್ತ. ಹಂಗಾಗಿ ಅವ್ರ ಎಜುಕೇಶನ್ ನೆಟ್ಗ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವರ ಈ ಬಸ್ ಯೋಜನೆ ಮಾಡಿದಾರ. ಮತ್ತ ಈಗ ಊರಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಪಾಂಡುರಂಗ್ ಬಾವ್ಕರ್ ಹಾಗೂ ಮಕ್ತೂಮ್ ಅವ್ರಿಗೂ ನಾನ್ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರ ಬಾಳ ಅಂದ್ರ ಬಾಳ್ ಚಲೋ ಮಾಡಿದಾರ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ. ಮತ್ತ ಈಗ ಹೆಂಗ ಶಾಲಿದ ಬರ್ತಿರ್ತಾರ ಹುಡುಗರ, ಈಗ ಹಲ್ಸಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಆಗ್ಲಿ, ಶಿವಾಜಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಆಗ್ಲಿ, ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಆಗ್ಲಿ, ನಮ್ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಆಗ್ಲಿ, ಯಾವ್ದೋ ಶಾಲೆಗೆ ನಮ್ಮೂರ್ ಶಾಲೆ ನಮ್ ಊರಿನ ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ ಬೇರೆ ಊರಿನ ಮಕ್ಕಳು ಬಾಳ ಜನ ಬರ್ತಿದ್ರ. ಆದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಇರಾಕಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಈಗ ಸಂತಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಂತಿ ಬಿಡಿ ಸಂತಿ ಶನಿವಾರ ಹೋಗ್ತಿದ್ರ. ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಿರ್ಕಿಲ್ಲ. ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗೋದು ನಡ್ಕೊಂತ ಬರೋದಪ್ಪ ಬಿಡಿ ಎಷ್ಟು ದೂರ ಐತಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋದ ಮತ್ ನಂದಗಡಕ್ ಹೋಗೋದ್ ನಂದಗಡದಿಂದ ಬಿಡಿ ಹೋಗೋದ್ ಅಂತ ಬಾಳ ತ್ರಾಸ ಪಡ್ತಿದ್ರ. ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಗಳು ಯಾರು ಇಲ್ದಾರುನು ಹೋಗ್ತಿದ್ರ. ಬಾಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಿತ್ತಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಹಂಗ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟೆ ಬಸ್ ಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಬಾಳ ಅಂದ್ರ ಬಾಳ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ. ನಮಗಂತೂ ನಮ್ ಶಾಲೆ ಮಕ್ಕಳಿಗಂತೂ ಅವ್ರಿಗೆ ಬಸ್ ತಾಗ ಹೋಗತ್ರ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವ್ರ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಬಸ್ ಅನ್ನೋ ಒಂದ್ ನೆನಪು ಉಳಿತ. ಹರ್ಸಿ ಊರನಾಗಾಗ್ಲಿ ಬೇರೆ ಊರಿನವ್ರಿಗಾಗ್ಲಿ. ಅದಕ್ಕ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಳ ಅಂದ್ರ ಬಾಳ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನ ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. मेरा नाम इरशाद अहमद हीरापुर और मैं हमारे जमात का मुतवल्ली. हाँ, हमारे इरफान तालिकोटी साहब हमारा बसा को चालू करने को बोलो, हमारे मस्जिद को बोलो, सब हमारे गाँव वाले को सब मदद करने को तैयार है. और ऐसा हम लोग तैयार करते रहेंगे कर बोल को मेरी एक इच्छा है. देखो अभी बस का और वो बस जो है अभी वो बीड़ी नेजन कुंडल सागरा और झुंझुआड़ बीड़ी सब लोगों को ग्रामस्थ को अच्छा होने का वो करे तो है. वो हमारा बहुत अच्छा हुआ. हमारे गाँव के अस्तर में हमने गए. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಆನಂದ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಲಸಿ ಊರಿನ ನಾಗರಿಕರು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗ್ಲಿ ನಾಗರಿಕರಿಗಾಗ್ಲಿ ಬಸ್ಸಿನ ಅನುಕೂಲ ಸರಿಯಾದಂತಹ ಇದಾಗಿದೆ. ಆ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದ ಪಟ್ಟಿಗೆ ನಾಗರಿಕರ ಅನುಕೂಲವಾಗಿ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗ ತಗೋಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಬಹುಮುಖ್ಯ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಅಂತ ಈ ಮುಖಾಂತರ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಈ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ ಮಕ್ತುಮನು ಸ್ಕೂಲ್ ಲೆಟರ್ ತಗೊಂಡು ಇದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತಾ ಇದೆ. ಊರಿನ ನಾಗರಿಕರಿಂದ ಇವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವು ಟೀಚರ್ ನಾಗರಿಕರು ಹಲಸಿ ಊರಿನ ನಾಗರಿಕ. ಹೆಸರೇನ್ರಿ ಸರ್? ಆನಂದ್ ಅಂತ. ಆನಂದ್. ತಿಪ್ಪಣ್ಣ ನರಸಿಂಹ ಕುಕ್ಕುಳಳ್ಳಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ತಿಪ್ಪಣ್ಣ ನರಸಿಂಹ ಕುಕ್ಕುಳಳ್ಳಿ. ಹಲಸಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು.
ಈ ನಮ್ಮ ಬಸ್ಸಿಂದ ಏನ್ ಸಹಿಸ್ಕರ್ ನಮ್ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟಿ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾಡಿದಾರು ಇದು ಅತಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಆಗೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ನಮ್ದು ಹಲ್ಸಿ ಟು ಬೀದಿ ಅಷ್ಟ ಆಗೈತಿ. ಇನ್ನು ಉಳಿದ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಸಹಿತ ಇನ್ನು 10 ರಿಂದ 12 ಬಸ್ಗಳು ಬೇಕ್ರಿ. ಅದು ನಿಮ್ ಕೈಲಿಂದಾನ ಓಪನಿಂಗ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಇಚ್ಛೆ ಐತ್ರಿ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಸದಾಶಿವ ಭಜಂತ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಹಲಸಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕನಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಾಗರೆ ಮತ್ತು ನಂಜನಗೂಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ಅನಾನುಕೂಲ ಇರುವುದರಿಂದ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೊದಲನೇ ಅವಧಿ ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮೊದಲನೇ ಅವಧಿ ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ನೋವುಂಟಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯವನ್ನ ಹಲಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಹಲಸಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಹೆಂಗಾಗೈತಿಪ್ಪ ಅಂದ್ರ, ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗುವವನಿಗೆ ಹುಲ್ಲು ಕಬ್ಬಿನ ಆಸರೆ ಆಗಿಲ್ಲ, ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗುವವನಿಗೆ ದೋಣಿಯ ಆಸರೆ ಆಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಯಾಕಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕಲಿಕೆ ಆಗಲಿ, ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಒಂದು ಶನಿವಾರ ಬಾಜಾರ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರ ಇಲ್ಲಿಂದ ನಂದಗಡದಿಂದ ಬೀಡಿ, ಮತ್ತ ಬೀಡಿನ ನಂದಗಡದಿಂದ ಹಲಸಿಗೆ ಬರ್ಬೇಕಾಕಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಕಿತ್ತು. ಸುಮಾರು 5 ನಿಮಿಷ ದಾರಿ 1 ತಾಸು ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಆಕಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಾನ್ಯ ಇರ್ಪನ್ನ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವರು ಹಾಗೂ ಊರಿನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಪಾಂಡುರಂಗಣ್ಣ ಬಾವ್ಕರ್ ಅವರು ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯದ ಒಂದು ಶ್ರೇಯಸ್ಸು ಮಕ್ದುಮ್ ದೇಸ್ಪಾಯ್ಕ್ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಅನಾನುಕೂಲವನ್ನ ಮನಗಂಡು ಪ್ರತಿ ಶಾಲೆಯಿಂದ ಲೆಟರ್ ಬರೆಸ್ಕೊಂಡು ಪತ್ರ ಬರೆಸ್ಕೊಂಡು ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಹಾಗೂ ಊರಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವರ ಒಂದು ಯೋಜನೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚಲೇಬೇಕು. ಇವತ್ತು ಹಲಸಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಹಾಗೂ ಊರಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದ ದಿನ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಅತ್ಯಂತ ಈ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯ ದಿನಾಲು ಇದೇ ರೀತಿ ಆಗಬೇಕು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅದು ತಡೆ ಆಗಬಾರದು. ಅದೇ ರೀತಿ ಮತ್ತೊಂದು ನಮಗೆ ಕೋರಿಕೆ ಏನೈತಿಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ದೇವರಾಯ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗಲಾಯಿತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬರೋಕಾದ್ರೆ ಮತ್ತೆ 11:40, 11:15, 11:20 ಆಗಲಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ದೇವರಾಯ ಬಸ್ಸನ್ನ ಸ್ವಲ್ಪ 9 ಬರೋಂಗ್ ಮಾಡಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಬಹಳ ತುಂಬಿರುವುದರಿಂದ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯವನ್ನ ಹಲಸಿ ಗ್ರಾಮದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾಗರೆ ನಂಜನಗೂಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಹಲಸಿ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು, ಮುದುಕರು ಎಲ್ಲರೂ ಅದರ ಒಂದು ಸೌಕರ್ಯವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಆ ಇರ್ಪನ್ನ ತಾಳಿಕೋಟೆ ಅವರು ಮಾಡಿದ ಒಂದು ಕೆಲಸ ಸದಾ ಅದು ಜೀವಂತವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ತುಂಬಿರುವುದೇ ಧನ್ಯವಾದ ಕೋರಿ ನಾನು ಒಂದು ಅನಿಸಿಕೆಯನ್ನ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸುತ್ತೇನೆ.